फ्रॉम सलील. तुला थँक्स ब्रो म्हणू, फ्रेंड म्हणू? तुला थँक्स ब्रो म्हणू की फ्रेंड म्हणू? नाही, नको. आता आपोआप नवं नातं मिळेलच आपल्याला. आणि ह्यासाठी तुझे खूप खूप आभार. आभार वगैरे फॉर्मॅलिटी आत्ता करतोय कारण एकदा आपण नात्यातले झालो की मग अशी फॉर्मॅलिटी करावी लागणार नाही. हा बुके त्या थँक्स साठी. बोल सलील. बुके मिळाला? हो, आत्ताच मिळाला. गुड. बुके मिळाल्यानंतरही मी थँक्स म्हणायला फोन केला. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मानसी मला म्हणाली की मला विक्रांतशी घरच्यांशी बोलून मग निर्णय घ्यायला लागेल, तेव्हा माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. म्हणलं आता आपल्याला नकार मिळतोय, पण आता होकार मिळाला. मला खात्री आहे या निर्णयामध्ये तू तिला मदत नक्कीच केली असणार. केलीस ना? हो हो, म्हणजे इतकं चांगलं स्थळ कोण हातचं सोडणार? अरे माझंही तेच झालं. आई तिला चांगल्या वाटणाऱ्या मुलींचे फोटो मला धडाधड पाठवत होती, पण मला हिच्या इतकं सुंदर कुणी दिसतच नव्हतं. तू खुश आहेस ना आता? माझ्या आवाजावरून जाणवत नाही का तुला? बरं ऐक ना विक्रांत, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. हा बोल ना. मानसीला आज दिवसभरासाठी सुट्टी मिळेल प्लीज? ऑफकोर्स ऑफकोर्स, व्हाय नॉट. थँक्यू सो मच. युअर वेलकम. आता किती वेळा तुला थँक्स म्हणायचंय? एनिवे, भेटू परत. थँक्यू. बाय बाय. नाही नाही, आम्ही नाही ऐकणार. आम्हाला हवी पार्टी. मिळणार मिळणार, सगळ्यांना पार्टी मिळणार. असं करा, तुम्ही आज आमच्याकडे जेवायलाच या. काही नाही हो आजी, गंमत केली. पण काही म्हणा, मोनाने पंतीची न्यूज दिली आणि मनूने लग्नाची. सलील म्हणजे तोच ना इथे आला होता, गोरा गोरा चष्मेवाला? होय तोच. पण तो जेव्हा पहिल्यांदा इथे आला होता ना, तेव्हाच चाळभर चर्चा झाली होती. मनात म्हटलं आज ना उद्या यांच्याविषयी काहीतरी कळणार म्हणून. मुलगा खूप छान आहे, दिसायलाही उत्तमच आहे. नशिबान नाथ बाबा, दोन्ही जावई हिऱ्यासारखे मिळालेत. अगं मोना, ह्यांच्या हातावर निदान साखर तरी दे. काही म्हणा, आज मला खूप आनंद झाला. असं काही चांगलं ऐकायला मिळालं ना का दिवस कसा छान जातो बघा. आणि आजी आजोबा, आणखीन एक गोष्ट सांगते. जोपर्यंत साखरपुडा होत नाही ना, तोपर्यंत कुणाला काहीही सांगू नका. येते मी. चल या. काहीही म्हणा, आपली पंटी पायगुणाची ठरली. ती आली आणि मावशीचं लग्न जमलं. अहो, दळवींकडे फोन करून कळवा. हो हो, कळवतो. चला
बारशाची तयारी जोरात सुरू केली पाहिजे. बरं मी काय म्हणते, म्हणजे मला एक अशी आयडिया सुचली होती, म्हणजे आपण जर का बारसं घराबाहेर अंगणात केलं तर. हा, फर्स्ट क्लास. छान कल्पना आहे. कशाला? बारसंच तर आहे आणि नावच तर ठेवायचंय, ते सुद्धा कानात सांगायचंय. त्याची काय दवंडी का पिटवायची आहे? हा, नको. आपलं आपलं घरातच बरं आहे. नानू मामा, तुला कसा काय प्रॉब्लेम असतो प्रत्येक गोष्टीत? हा, ए दीडशे आण्या, आपल्या घरात किती वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे ते सांग मला आधी. हा नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण म्हणून अगं म्हणूनच बाहेर करायचं आणि जोरात करायचं. वा, हे बघ नानू मामा, आपल्याकडे मोठं मन नसेल ना तर निदान मोठा विचार तरी करावा ना. पण तसं जर का असेल तर मग तयारीला लागायला हवं नाही का? आधी नाव ठरवायला हवं. ज्यांना ज्यांना जी जी नावं आवडतात त्यांनी त्यांनी लिस्ट करून द्या. आई, ही माझी लिस्ट, ही बघ तयार आहे. याला म्हणतात तयारी. बघा माझा मुलगा. मी बघते. मानसीने होकार दिला. हो. झालं. म्हणजे मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. भीती? त्यात भीती कसली आत्या? तिचं लग्न होतंय, चांगली गोष्ट आहे. हा, त्यामुळे आता तिला इथे फारसा वेळ देता येणार नाही, पण ठीक आहे. मला तिच्या इथल्या रिप्लेसमेंटची भीती नाहीये. मग विक्रांत, तू आत्या काय झालंय? तुला कसली भीती वाटते? विक्रांत, मानसीने तुला नाही, जाऊ दे जाऊ दे, काही नाही. आता काय झालंय? तुला पटत नाहीये का तिचं लग्न? हवं तर तसं समज. का? अगं आत्या, मी त्या मुलाला भेटलोय. इज अ व्हेरी नाईस गाय. चांगला मुलगा आहे तो, समजूतदारही आहे. तिला समजून घेऊ शकतो. अजून अजून काय हवं असतात त्या? काहीच नाही. तुला पटलंय ना? मानसीचा तर प्रश्नच नाही. आत्या, तू असं वाकड्यात जाऊन का बोलतेस? काय झालंय? नाही नाही, अरे मी वाकड्यात वगैरे जाऊन काही बोलत नाहीये. मला न पटण्याचा असा काही प्रश्नच येत नाहीये. तिचं ज्याच्याबरोबर लग्न ठरतंय तो खुश आहे. तिचं त्याच्याबरोबर लग्न ठरतंय म्हणून तू खुश आहेस. ती खुश असणारच. आणि मग सगळेच जर खुश असतील तर मग मी का खुश असायचं नाही? मी पण खूप खूप खुश आहे. बरं बरं, ओके. बरं, खुश खबर खुश खबर खुश खबर. ओळखा भाऊ काय? काय काय सांग ना. कमवूनला लॉटरी लागली. नाही. मग काय साड्यांचा सेल लागला? काय हो नानू मामा, तुमचं काहीतरीच. ह्याला बायकांचंच बरोबर सुचत. तू गप्प बस रे. हे गीता, जास्त उत्सुकता अशी ताणून धरू नको. आम्ही हरलो असं समज. आता मोनिकाच्या आजोबांचा फोन होता आणि त्यांनी असं सांगितलंय की आपल्या मानसीचं लग्न ठरलंय. अरे वा, शेवटी मानसीने होकार दिला तर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना मुलगा कोणते? मी सांगते. चांगला आहे मुलगा. सलील पंडित नाव आहे त्याचं. हॉस्पिटलमध्ये पण आला होता आई. आणि मला आणि बहिणींना घरी सोडायला पण आला होता माहिती मध्ये. घरी सोडायला? कशाला? संस्कार म्हणतात त्याला. आई, मला पण भेटला होता तो. मानसीला भेटायला आला होता तेव्हा. चांगला मुलगा आहे.
पण मानसीचं लग्न ठरलं, मला कसं नाही काय बोलली? नाही पण मानसी तुला कशाला सांगेल? आहे माझं तिचं वेगळं नातं आहे. बोलते ती माझ्याशी बरेच वेळेला. नाही त्याला काय प्रॉब्लेम असेल तर किंवा काय सल्ला हवा असेल तर. मी आलो. ए माझ्या डोक्यात एक कल्पना आली. नाही म्हणजे चकुलीचं बारस आणि मानसीचा साखरपुडा दोन्ही एकाच वेळी करायचं. उत्तम आयडिया आहे. नको. आपण तसंच करू. हा बरोबर. सारिका, मिसेस नाईटच्या रिपोर्ट सगळं आलं? मॅम ॲक्च्युली मानसी मॅमकडे होतं ते. त्या आल्या की मी त्यांना विचारते लगेच. आणि ऐकलंस का सारिका, आता मानसी मॅडमकडची काही कामं तू बघायचीस. का मॅम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? येस, इट्स अ बिग प्रॉब्लेम. अगं लग्न ठरलंय मानसीचं, त्यामुळे आता हळूहळू तिला थोडा थोडा उशीर होणार. काय सांगता मॅम, खूप छान. अरे वा, मानसीचं लग्न ठरलं? तरी आम्हाला वाटलंच होतं. तो गोरा गोरा मुलगाच ना जो बुके घेऊन यायचा? हो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे तर याची? मॅम आम्हाला खात्री नव्हती पण अंदाज होता. मॅम मी सगळ्यांसाठी स्वीट सांगू का? हो, वाय नॉट. सांग सांग. जा मॅडम, मी पण येतो. होय. थँक्यू अँड आय एम व्हेरी सॉरी. हो हो, मी नक्की भेटते तुम्हाला. बाय. काय थँक्यू सॉरी कोणाला म्हणतेस? काकांना. विजय काका. विजय काका म्हणजे? विक्रांतचे बाबा. हो, रुसलेत ते माझ्यावर. का? मी त्यांना होकार देण्याआधी कळवलं नाही ना, म्हणून राग आलाय त्यांना. मग आता? तू आता अगदी अलका काकींसारखं म्हणालास. मग आता अलका काकी म्हणजे विक्रांतची आई. अच्छा. त्यांना अशी काळजी वाटली ना की त्या अगं बाई मग आता असं म्हणतात. खूप गोड आहेत त्या. तर काका चिडलेत माझ्यावर. यु नो, माझा आणि काकांचा वेगळाच बॉन्ड आहे. लहानपणापासून मला आजोबाच फादरली फिगर म्हणून होते. बाबा काका अशी नातीच मला अनुभवता नाही आली. जेव्हा काकांना भेटले ना, आमचा एक छान बॉन्ड तयार झाला. ते काका कमी मित्र जास्ती आहेत. खूप मजा येते त्यांच्याशी गप्पा मारताना. त्यांना ना सगळे मांडवली किंग म्हणतात. बापरे. हो, कोणातही भांडणं झाली किंवा घरात रुसवे फुगवे असले की काकामध्ये पडतात. त्यांच्याकडे ना समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची अजब नाही. तुला माहिती तशी आमची भेटणं म्हणजे एखाद दोन वेळीच झाली आहे. एकदा मी हॉस्पिटलला आलो होतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी तुला न सांगता ते घरी आलो होतो ना तेव्हा. तशी आमची भेट त्यांच्या घरापासून ते रिक्षा स्टँड पर्यंत. पण तिथे जाईपर्यंत त्यांनी गप्पांमध्ये कधी माझ्या खांद्यावरती हात टाकला, आणि मग नंतर मी रिक्षेत जाऊन बसेपर्यंत गप्पांच्या ओघात आम्ही त्यांच्या जोक्सवरती एक दोनदा टाळ्या पण दिल्या. मानसी, थँक्यू सो मच. म्हणजे तुझ्यामुळे इतक्या चांगल्या लोकांशी माझं नातं जोडलं जातंय. मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे. थँक्यू सो मच. ओके, मला ना आज निघावं लागणार आहे. आज उशीर होऊन चालणार नाही. एक मिनिट, लंच नंतर तू जा. मी तसं विक्रांतशी बोललोय. तू थांब प्लीज. ओके.
वहिनी वहिनी काय गंमत आहे ना. छकुली आपल्या घरात आली आणि पाठोपाठ छान छान गुड न्यूज घेऊन आली. मानसीचं लग्न ठरलं. काय झालं वहिनी? नाही काही नाही. काही जुन्या गोष्टी आठवल्या आणि मन जरा भरून आलं. गीता, आमच्या शेजारी ना लहानपणी एक मुलगी राहायची, मंदा. आम्हा सगळ्या लहान मुलांची मंदाताई. आमच्या बरोबर खेळायची, गप्पा मारायची, नकला करून आम्हाला हसवायची. 19-20 वर्षाची झाली आणि अगं तिचं लग्न ठरलं. अक्षता पडल्या, लग्न झालं. नंतर कळलं मंदाताई आता आपल्याला सोडून जाणार सासरी. आपल्याला रोज रोज नाही भेटणार. मला इतकं वाईट वाटलं ना. मी मंदाताईला घट्ट मिठी मारली आणि खूप रडले. आजूबाजूच्या सगळ्या मोठ्या माणसांवर खूप ओरडले की माझ्या मंदाताईला कुठे घेऊन जायचं नाही म्हणून. आजीने मला जवळ घेतलं, समजूत घातली. जेव्हापासून कळले ना की आपल्या मानसीचं लग्न ठरलंय तेव्हापासून. आता तू सांग ना, ती खरं आपली कोण? मोनिकाची बहीण. पण असं वाटतंय की आपलीच मुलगी सासरी चालली. वहिनी किती इमोशनल होताय तुम्ही. खरं म्हणजे इमोशनल व्हायला नको, पण ती सासरी जाणार म्हटल्यावर हे सगळं आठवलं. आणि आता ती आपल्यापासून लांब जाणार ना का, बंगलोरला. वहिनी हे बघा, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा पुन्हा माणसं भेटतील न भेटतील माहिती नसायचं. पण आता तसं नाहीये. आता फोनच्या एका बटनावरती माणसं असतात. माणसाजवळ मोबाईल आला आणि माणूस माणसापासून लांब गेला. पण आता हे असंच होणार. आपली मानसी चांगल्या घरात चालली, हे महत्वाचं आहे की नाही? नाही म्हणजे तिचं सगळं चांगलं व्हावं. हे काय, कोण रडते? नाही का, तुझ्या डोळ्यातले नळ कायम कसे ग उघडे असतात? नाही आई, ते मानसी जाणार आहे ना म्हणून त्यांना भरून आलं. आपण ना मानसीला एक मस्त पैकी पैठणी देऊया. पैठणी छान दिसेल ना तिच्यावर. पण त्यासाठी खरेदी करायला हवी, हो की नाही ग? मी येईन ना, म्हणजे मला खूप आवडेल. हो, मलाही आवडेल. आपण एक अशी मस्त पैठणी घेऊया की तिने नेसून जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेली तरी तिला सगळ्यांनी विचारलं पाहिजे, बाई तुझी पैठणी छान आहे, हा कुठून घेतलीस? हा, आणि मग मानसी म्हणेल, ही तर मला माझ्या अलका काकीने दिली. अलके, तुझ्या या स्माइल साठी तुला माझ्याकडून एक पैठणी. या वेलकम मॅम. वेलकम मानसी. आणि तुमचं अभिनंदन. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला हा बुके. काय झालं? काय आम्हाला काही कळत नाही का? पण काय? लग्न होणार आहे कोणाचं तरी. सलील पंडित. हा, अभिनंदन होणाऱ्या मानसी सलील पंडित. बरं, आता ते सगळं जाऊ दे. आम्हाला पार्टी कधी देताय ना ते सांगा. हो, पार्टी पाहिजे. हो, थँक्यू. आपण ठरवू. अभिनंदन.